फोटोत दिसणारी मुलगी ही लातूरमधील अनुष्का पाटोळे आहे. अत्यंत धाडसी, हुशार असणारी ही मुलगी आता आपल्यात नाही आहे. जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे 17 ते 18,000 मुलांपैकी 80 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातीलच एक ही मुलगी होती. मातंग समाजातली अत्यंत गरीब घरची ही मुलगी. आई वडील आनंदात होते. गरिबीतून आपली लेक शिकते. पण एके दिवशी अचानक आई वडिलांना फोन जातो की तुमची मुलगी सिव्हिल येथे आहे. आई वडील बाळाच्या काळजीपोटी आकांताने धावत पळत सिव्हिलमध्ये जातात. बघतात तर काय, छोटीशी त्यांची मुलगी त्यांना शवगृहात दिसते. विचार करा, काय वाटलं असेल त्या आई वडिलांना. ती ज्या नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात शिकत होती तिथं चौकशी केली असता वसतिगृह प्रशासनाने सांगितले की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. कॉटवर छोट्या टॉवेलने फास घेत मांडी घातलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह होता. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईक येण्याअगोदरच पोलिसांना न बोलावता त्या छोट्या मुलीचा मृतदेह गाडीच्या डिकीत टाकून पोस्टमॉर्टमसाठी दाखल केला असा आरोप आई वडिलांनी व नातेवाईकांनी केला आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिली तर विचार करा, 6वीत असणारी ही 12 वर्षाची छोटीशी ही मुलगी आत्महत्या करेल असं वाटतं का? आणि आत्महत्या केलीच असेल तर वसतिगृहातील लोकांनी एवढी लप्पाछप्पी का केली असेल? या सर्व बाबींची पोलीस प्रशासनाने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व या छोट्या मुलीला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती.